हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, वेळ झालेली आहे पहाटेच्या 5:30 वाजलेले आहेत आणि हा ब्लॉग सुरू होतो आहे पहाटेच्या 5:30च्या नंतर. तर फ्रेंड्स, पहाटे 3:30ला उठून साहेबांचा डब्बा बनवून दिला 5 वाजेपर्यंत आणि ते 5ला त्यांच्या जॉबला गेले आणि त्यानंतर मग उरला 1 तास, कारण मी 6 वाजेपर्यंत मी वैभवदादाला उठवत असते झोपेतून. त्याची शाळा असते 7:30ची. त्यामुळं ना मग आता 1 तास जो होता त्याच्यामध्ये मग मी अंघोळ वगैरे उरकून घेतली. खरं तर ना मी भांडे वगैरे घासणार होते. हे काय बघा, म्हणजे सकाळी साहेबांचा डबा बनवून दिला होता तर त्याचे थोडेफार भांडे होते ते घासायला हे केलं होतं. पण त्यानंतर ना विचार केला की पहिलं अंघोळ उरकून घ्यावी, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळं ना खूप गरमी होते आणि खास करून ना गॅस स्टोवच्या इथे जर उभं राहिलं ना तर मग तर जास्तीच गरमी होते. त्यामुळं मग सकाळी सकाळी अंघोळ केली थंड पाण्याने तर मग फ्रेश वाटतं, म्हणून मी ना थंड पाण्याने अंघोळ करून घेतली आणि त्यानंतर लगेच 1 कप चहा पिला की मग आपलं कामाला सुरुवात करता येते लगेच. तर आता 5:30 ते पावणे 6 झालेले आहेत, त्यामुळं अजून 15 ते 20 मिनटंची वेळ आहे. म्हणून आपलं निवांत आता बाल्कनीमध्ये जाऊन 1 कप चहा प्यायचा आणि त्यानंतर मग आरामात सुरुवात करायची. आणि ना आज मुलांच्या नाश्त्यासाठी आलू पराठे बनवायचे होते, त्यामुळं ना मग मी सकाळीच बटाटे उकडून ठेवले होते. तर ॲक्च्युली झालं असं की जेव्हा साहेबांचा डब्बा बनवायला मी उठले ना, तेव्हा मग मी ना आज बटाट्याची भाजी बनवायची आहे म्हणून मी डायरेक्टलीच बटाटे उकडायला ठेवले. पण माझ्या लक्षातच राहिलं नाही की साहेबांनी बटाटे बंद केलेत, बटाटा खाणं बंद केले. ते लक्षातच नव्हतं माझ्या. त्यामुळं ना अगोदरच मी बटाटे उकडून ठेवलेत. तर बाल्कनीत बसून निवांतपणे चहा पिल्याच्या नंतर मी आली आहे बेडरूममध्ये. डायरेक्टली ना आता हे केस जे आहेत ते बांधलेले ते सोडून घेते, कारण की जास्ती वेळ जर असं केस बांधलेले ठेवले ना तर मग ते डोकं दुखायला चालू होतं आणि नंतर ना मग दिवसभर मग ते डोकं दुखतं. मग ते पेन किलर खाल्ल्याशिवाय मग ते कमी होतच नाही डोकं दुखायचं. त्यामुळं ना मग मी जास्ती वेळ नाही बांधून ठेवत. फक्त आता अंघोळ झाल्या झाल्या चहा बनवून घेतला, चहा पिला आणि डायरेक्टली आता डोकं म्हणजे केस जे आहेत ते सुकवून घेते. आणि वैभवदाला पण आवाज दिला, तो पण उठलाय आणि तो गेलाय अंघोळीला. तर आता इथे सगळ्यात अगोदर जे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स आहेत त्या सगळ्या भरून घेते. आत्ताच पिण्याच्या पाण्याचा हंडा पण मी भरून ठेवला आहे, कारण की ना आजकाल आमच्या इकडे लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. म्हणजे कधीही अचानकच लाईट जाते आणि बराच वेळ येत नाही. त्यामुळं ना पिण्याच्या पाण्याचा अगोदर बंदोबस्त करून ठेवत असते मी, कारण की जेव्हा लाईट जाते ना तेव्हा फिल्टर बंद पडतं, कारण की ते इन्व्हर्टर जे आहेत त्याच्यावरती फिल्टर नाही चालत. त्यामुळं ना मग पिण्याच्या पाण्याचं खूप हे होतं. त्यामुळं जेवढं काही बॉटल खाली होतील, एक असो 2 असो, मी पटापट भरून ठेवते. आणि जे ते माझा बिसलेरी हे पण बॉटल सगळ्या भरून ठेवते एक्स्ट्रामध्ये, कारण की आजकाल ते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना पाणी जरा जास्तीच लवकर संपून जातं बॉटलमधलं. त्यामुळं ना मग जेवढ्या आहेत सगळ्या बॉटल तेवढ्या भरून ठेवले. हांडा पण आता स्वयंपाकासाठी वगैरे भरून ठेवलेला आहे. आणि हे बघा, हे सकाळी मी बटाटे चुकीने उकडून ठेवले होते. म्हणजे अगोदर बटाटे उकडून ठेवले आणि भाजीची पूर्ण तयारी केली आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की साहेब ते शुगरमुळं बटाटे खायचे बंद केलेत. त्यामुळं ना मग अचानक एमर्जन्सीमध्ये मी ना पटकन त्यांना सुकटची भाजी बनवून दिली आणि मग तेव्हा ते घेऊन गेले. नाहीतर मग आज हे बटाट्याची भाजी जर बनवली असते ना मग त्यांनी डब्बाच नेला नसता, असं झालं असतं. म्हणजे हे सवय अगोदरची जी आहे ती कधी कधी त्यामुळं ना चुकून होतं ते. तर आता इथे बटाटे व्यवस्थित उकडून झालेले आहेत आणि सगळ्या साली वगैरे काढून घेते आणि त्यानंतर ना ते बटाटे जे आहेत उकडलेले त्याला ना चाकूने अगोदर कट करून करून चेक करून घेते. म्हणजे मध्ये कुठंतरी असं कीड वगैरे लागलेली असते, कुठं काही काळा डाग वगैरे असतो, त्यामुळं ना मग हे असं
बटाटे पहिलं अगोदर कट करून घेतले व्यवस्थित आणि त्यानंतर मग आता स्मॅशरने व्यवस्थित याला स्मॅश करून घेणार आहे. आणि मुलांना, साहेबांना आणि म्हणजे अनुताईला तर खास करून ना, ते मोठे मोठे असं बटाट्याचे तुकडे असले ना तर तिला राग येतो त्याचा. त्यामुळं ना मग बारीक स्मॅश करून घ्यावं लागतं बटाट्याची भाजी. तर आता पटकन याला फोडणी देणार आणि ही भाजी बनवायला तर एकदम सोपी आहे ना. ते अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यासोबत हिरव्या मिरच्या भाजून ते सगळे पेस्ट करून घेतली मी. म्हणजे मिरच्या, अद्रक, लसूण आणि मीठ टाकून ते वाटून घेतलं होतं. आणि त्यानंतर आता इथे तेल टाकून याच्यात राई, जिरे, कढीपत्ता वगैरे टाकून त्या भाजीला फोडणी देणार आहे. आणि ती भाजी ना अन्नूताईला खूप आवडते. मात्र ती ना असं म्हणजे चपाती जरी नसली किंवा काही जरी नसले तरी ती हे नुसती भाजी खायला सुद्धा कमी नाही करत, एवढी तिला ती भाजी आवडते. आणि बाकी कितीही भारी भारी भाज्या बनवल्या तरी ती खाणार नाही, पण ना ही भाजी तिला खूप आवडते. म्हणजे बनवेपर्यंत सुद्धा तिला ना वेट होत नाही, एवढं तिला ते आवडतं. तर आता इथे कढीपत्ता पण टाकला. रोप जे लावलेलं आहे मध्ये किचनच्या बाल्कनीमध्ये जे कढीपत्त्याचं रोप लावलं आहे त्याचाच कढीपत्ता घेतलेला आहे. तर असं एमर्जन्सी मी ना तिथला कढीपत्ता घेत असते कधीही. आणि मी ना ते रोपांना असं खत वगैरे पण नाही टाकलं, बराच दिवस झाला आता खत वगैरे काही टाकलं नाही. फक्त की त्यांना वेळोवेळी मी ना पाणी हे करते. म्हणजे सकाळच्या टायमाला जेव्हा माझी कामं चालू असतात ना तेव्हा त्या रोपांना ना मी पाणी म्हणजे आठवण करून मी पाणी देते त्या रोपांना. कारण की एक दिवससुद्धा मी ना बिगर पाण्याचं ठेवत नाही ते रोपांना. तर एक दिवस जर हे ठेवलं ना तर ह्या असल्या भयंकर उन्हामध्ये ना रोपं पूर्ण असं वाळून जातील. त्यामुळं ना मग म्हणजे खत नाही दिलं तर चालेल, पण पाणी व्यवस्थित टायमावरती दिलं पाहिजे, असं आहे. तर आता पटकन इथे भाजी तर तयार झाली. साधी सिंपल भाजी बटाट्याची तयार झाली. आणि मग मी ना पराठ्याची तयारी करतच होते. तेवढ्यात अन्नूताई म्हणली की पराठे करण्यापेक्षा पुऱ्या बनव म्हणली. तर मग आता काही बनवलं तर आता त्यांच्या आवडीचं ते जेव्हा त्यांच्या आवडीचं बनवलं तेव्हा ते खातात. त्यामुळं ना मग पराठे बनवायचं कॅन्सल केलं आणि आता इथे पटापट मी पुऱ्या बनवून घेते. आणि आता वैभवदादाची अंघोळ पण झालेली आहे आणि त्याची तयारी पण झालेलीच आहे. तर त्याची ना बॅग भरतोय तोपर्यंत इथे मी पटापट गरम गरम पुऱ्या बनवून देते. आणि गरम गरम पुऱ्या दिल्या ना तर मग जरा थोडंसं जास्ती जेवण जातं. नाहीतर ना मग असं चपाती वगैरे बनवली तर मग ना मुलं खायला कंटाळा करतात. पुऱ्या म्हटलं की त्यांच्या आवडीच्या आहेत, त्यामुळे ना ते खातात चांगलं. तर पण आता इथे ना वैभवदादाला गरम गरम पुऱ्या बनवून देते त्याच्या नाश्त्यापुरत्या. आणि त्यानंतर मग अन्नूताईला पण आता उठवलं आहे, तर ती पण तयार होईल आणि पटापट ती पण नाश्ता करून घेईल. पुऱ्या म्हणलं की मग मुलांच्या फेवरेट आहेत आणि त्यामुळं ना ते गरम गरम खायला त्यांना आवडतं, म्हणून अन्नूताई पण आवर्जून उठली पटकन. नाहीतर ना रोज ती आळस घेऊनच झोपलेली असते आणि ते थोडंसं म्हणजे 8, 8:15ला उठते. मग ती आरामात उठते आणि नंतर तिचा आरामात नाश्ता करते. पण आज पुरी भाजी आहे आणि गरम गरम पुऱ्या तळते मम्मी म्हणून कळालं की मग आता उठली ती पण. तर आता चालू आहे तिचा पण ब्रश करायला. तर आता इथे म्हणजे नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे आम्हा तिघांचा पण नाश्ता झाला आहे आता. अन्नूताईचा, माझा, वैभवदाचा तिघांचा पण नाश्ता झाला आहे. पुरी भाजी खाऊन झालेला आहे. आणि त्यानंतर आता हळूहळू कामाचं पण बघायचं होतं मला. पण सगळ्यात अगोदर ना इथे साहेबांनी एक छोटंसं काम दिलं होतं मला. त्यांच्या पॅन्टची ना शिलाई निघाली होती, तर ती शिलाई इथे मारून घेते. आणि अशी छोटी छोटी कामं करण्यासाठी ना शिलाई मशीन घरामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं हे मशीन घेतल्यापासून ना खूप छान वाटतं मला. म्हणजे असं छोट्या छोट्या काही गोष्टीमध्ये कधीही गरज पडते. त्यामुळं ना मी ते सुईमधला धागा पण काढून ठेवत नाही. तर एक कपडा जे आहे, एक असं रफ कपडा घेतलेला आहे छोटासा फेकून देण्याची चिंदी, आणि त्याला ना मी अडकावून ठेवते ती शिलाई मारून. असंच सुई हे करून ठेवते, म्हणजे सुईमधला धागा पण काढत नाही. कधी कोणाचंही काही छोटंसं जरी काही काम असेल शिलाई मारायचं, पटकन आपलं शिलाई मारून द्यायची, म्हणजे सुई धागा वगैरे ओवत बसायची गरज नाही. त्यामुळं सतत माझी मशीन जी आहे ती तयारच असते शिलाई मारण्यासाठी. तर शिलाई वगैरे मारून झाल्याच्या नंतर आली आहे बाथरूममध्ये. तर बाथरूममध्ये इथे येऊन मी ना कपडे वगैरे धुवून टाकले. धुवून पिळून नळावरती ठेवले होते.
पण ते काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही मी, कारण की रोज रोज ते कपडे धुवायचा वगैरे व्हिडिओ हे नाही बरं वाटत, त्यामुळं ना मी ते कपडे धुताना वगैरे व्हिडिओ बनवला नाही. आणि आता डायरेक्टली म्हणजे कपडे धुवून पिळून नळावरती ठेवले होते आणि त्यानंतर आता थोडंसं कम्फर्टचं पाणी केलं आहे मी आणि त्या कम्फर्टच्या पाण्यामध्ये खास करून वैभवदादाचे आणि साहेबांचे कपडे पिळावे लागतात रोजच्या रोज. कारण की हे दोघंजणच आहेत जे उन्हामध्ये फिरतात आणि उन्हामध्ये फिरल्यामुळं घाम वगैरे येतो आणि त्यामुळे ना कपडे जे आहेत ते फ्रेश राहायला पाहिजे, म्हणून कम्फर्टच्या पाण्यामध्ये मी ह्या दोघांचे कपडे मात्र रोजच्या रोज पिळत असते. आणि आजकाल ना ऊन एवढं भयंकर झालं आहे की एखादी वाहकळ एखादी गादी जरी असली ना तरीसुद्धा 2च तासामध्ये ती सुकून जाईल, एवढं भयंकर ऊन झालं आहे. तर मग आपले रोजचे नॉर्मलचे कपडे जे आहेत ते तर मग लवकरच सुकून जातात. तर अशा उन्हाच्या ह्याच्यामध्ये ना मग मी कपडे जे आहेत ते ग्रिलवर टाकायचं आता बंद केलं आहे. कारण की ना ग्रिलवर कपडे टाकले ना तर मग ग्रिलवरती म्हणलं तर ऊन लागतं कपड्यांना आणि ऊन जर एवढं कडाक्याचं ऊन जर लागलं ना कपड्यांना तर मग ते कलर जातो कपड्यांचा. त्यामुळं मग थोडे थोडे कपडे जे आहेत ते सफेद सफेद दिसायला चालू होतात. म्हणून ना मग मी जेवढे काही कपडे आहेत ना भलं ते जास्ती जरी असले तरीसुद्धा ते रशीनवरतीच मी ॲडजस्ट करून सुकायला घालेन. पण ग्रिलवरती अजिबात टाकणार नाही कपडे, कारण की भरपूर कपड्यांचा म्हणजे कलर जातो आहे असा. आणि आता हे सकाळी टाकलेले टॉवेल आहेत तर तेच एवढे कडक हे झालेत की इस्त्री झाल्यासारखे झाले त्या टॉवेलची. आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ आहे संध्याकाळचाच. तर सकाळची सगळी कामं झाल्याच्यानंतर मग ना दिवसभर थोडंफार मोबाईल बघत, थोडंफार टी व्ही बघत किंवा काय आता एखादं काम असलं तर ते करता येतं. पण काम नव्हतं त्यामुळं ना मग असंच म्हणजे दिवस जो आहे तो गेला असाच. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर स्वयंपाकाची तयारी चालू करायची आहे आणि त्यामुळं ना सगळ्यात अगोदर फ्रेश होते इथे. म्हणजे जरी झोप जरी नसेल ना आली तरीसुद्धा म्हणजे एक आळस आल्यासारखा होतोच ना. आणि दुपारचं कसं आहे माहिती आहे का, दुपारचं मला झोप लागत नाही जास्ती. तर एखादा 5 ते 10 मिनटासाठी जर डोळा लागला आणि थोडंसं जर कशाचा आवाज आला की लगेच झोप मोड होते आणि एकदाशी झोप मोड झाली की मग पुन्हा झोप लागत नाही असं होतं मला. नाहीतर दिवसभर टाईम असतो मला झोपायला, पण ना ती सवयच नाही दिवसचा झोपायची. तर असं लोळत घोळत दिवस काढला आणि त्यानंतर आता फ्रेश होऊन डायरेक्ट ते स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. तर आज पण ना साहेबांना थोडासा उशीरच होणार आहे, कारण की त्यांची जी रोजची जी गाडी आहे ट्रेन तर ती सुटली आहे आणि उशीर झाल्यामुळं ती गेली निघून. तर आता त्याच्या पुढची 1 तासाच्या नंतरची ट्रेन आहे आणि त्यामुळं त्यांना उशीर होणार आहे आजचा. तर आता फ्रेश वगैरे झाले, त्यानंतर केस वगैरे विचरून घेतले आणि आता इथे स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर अगोदर ना इथे डाळ आणि भातासाठी कुकर लावून घेते आणि त्यानंतर मग चपात्यासाठी पीठ वगैरे मळत बसता येतं. म्हणजे एकदाशी कुकर लावला ना मग 10 ते 15 मिनटामध्ये डाळ आणि भात शिजून होतं, म्हणजे एक मोठं काम होतं इथे. तर टोपामध्ये शिजवायचं म्हणलं तर मग अर्धा तास लागतो भात शिजायला फक्त आणि अर्धा तास लागतो डाळ शिजायला फक्त. त्यामुळे 1 तासाचं काम जे आहे ते 15 मिनटामध्ये होतं. त्यामुळे ना मला हे कुकरचंच जरा सोपं काम वाटतं आणि त्याचसोबत गॅस पण बचत होतो आणि बचत करणं हेच तर आपलं गृहिणींचं काम आहे. म्हणजे आपण जरी पैसा कमवत जरी नसलो तरीसुद्धा घरामधली छोट्या छोट्या गोष्टीवरून बचत करणं हे एक कला आहे आणि ती कला मला वाटते प्रत्येक गृहिणीमध्ये असतेच असते. तर आता इथे डाळ भातासाठी कुकर लावलेला आहे आणि आज ना मला इथे पिठलं, चपात्या आणि डाळ भात हे करायचं होतं. तर बटाट्याची भाजी आहे थोडीशी उरलेली, पण साहेब काय खाणार नाहीत ते, त्यामुळं त्यांच्यासाठी पिठलं बनवायचं आहे आवर्जून. तर आता भाजी आणायला म्हणजे आज जाणार होते मी पण भाजी आणायला, पण जाणं झालं नाही. त्यामुळंच आता नाईलाजाने पिठलं बनवावं लागेल आणि साहेबांना आवडतं पिठलं पण खायला. कधी कधी तर म्हणजे चांगलं वाटतं खायला. आणि आता ना मला साहेबांनी फोन करून सांगितलं होतं की जे घरामधलं जे इन्व्हर्टर आहे ना त्याच्यामध्ये ना ते बॅटरीचं पाणी भेटतं एक, तर ते पाणी टाकायचं आहे त्या इन्व्हर्टरमध्ये आणि ते ना काम कितीतरी दिवसापासून पेंडिंग आहे. म्हणजे रोज आम्ही विचार करतो की हे टाकायचं आहे पाणी, पण आमच्या घरामध्ये ना ते स्टूलच नाही आहे, उंचवाला स्टूल जो असतो ना
तो नाही, त्यामुळं ना मग ते काम दिवसेंदिवस असं राहून चाललं आहे. तर मग आज कसंही करून ते बॅटरीमध्ये पाणी टाकावंच लागलं असं त्यांनी सांगितलं आहे आणि ते त्यांना आठवण करून द्यायची आहे. आणि म्हणजे 3-3 महिन्याच्या नंतर ते पाणी टाकायचं असतं. तर आता 3 महिने संपून गेलेत आणि 4था महिन्याचे एक 15 दिवस झालेले आहेत एक्स्ट्रा. त्यामुळे ना ते बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून मग ते व्यवस्थित त्याचं जे असतं 3-3 महिन्यात सर्व्हिसिंग ते करायची असते. आणि साहेबांचा मित्रच इलेक्ट्रिशियन आहे, त्यामुळं त्यांनीच त्यांना सगळी माहिती दिलेली आहे कसं काय करायचं, कसं काय करायचं. तर ते स्वतःहूनच करत असतात. 3-3 महिन्याला, प्रत्येक 3-3 महिन्याला ते बॅटरीची सर्व्हिसिंग करत असतात. तर आता पिठलं बनवण्यासाठी इथे तेल घेतलं. तेलामध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये राई जिरे टाकले. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो मऊ फ्राय करून घेतला. त्यानंतर म्हणजे मिरची आणि अद्रक लसूण यांची पेस्ट जी आहे ती याच्यामध्ये ॲड केली. आणि त्यानंतर आता इथे हे बेसन 4 चमचे बेसन घेतलं होतं. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून ते घोळ तयार केला होता, जरा जास्ती पाणी टाकून. तर आता तो घोळ पण याच्यामध्ये टाकला आहे आणि अशा प्रकारे साधं सिंपल असं पिठलं इथे होऊन जाईल आता. तर त्यानंतर मग माझी स्वयंपाकाची जेवढी काही कामं होती, चपात्या वगैरे बनवायचं, ते सगळं मी करून घेतलं आणि निवांत बसले होते. तेवढं मग साहेब आले कामावरून आणि आल्या आल्या डायरेक्टली कपडे पण चेंज केले नाहीत, हातपाय पण नाही धुतले. डायरेक्टली ते इन्व्हर्टरचं जे काम आहे ते करायला घेतलं त्यांनी, कारण की रोजच्या दिवसाने ते राहून चाललं आहे. त्यामुळं एवढ्या महागा मोलाची वस्तू जी आहे ती खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं ना मग आल्या आल्या त्यांनी हे काम जे आहे ते सुरुवात केलेली आहे करायला. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय. मग काय म्हणजे ते कसं असतं बॅटरी फुटत्या खालून ते ऍसिड असतं त्यामध्ये. मग ऍसिड असतं ते काय उगाय का म्हणजे असं ब्लास्ट होते. ब्लास्ट होत नसते, खालून फुटत्यांची गळगळते. पाणी पडते. हां, मग ते ऍसिड त्याच्यात राहील, त्याच्यात पडल्यावरती घ्यायला लागतात मग ही खराब होणार ना. असं राहतं ते. तर कसं पाणी राहिलं ना तर ते चार्जिंग एखादं आपल्या शरीरामध्ये पाणी कमी आहे तर आपण कसं मूड जायला होते. आपण पाणी पिलं तर कसं तर येते ना तसं. म्हणजे तसं काय आपला प्रकार आहे, ती फक्त पाण्यावर जगते ती. त्याला दुसरं काय लागत नाही. बिचारे किती दिवस जेवण जेवण. मग त्याला फक्त 3 महिने झाले ना. आता पाणी 3 महिने जास्त. आता पाणी टाकलं ना, आता 2-3 महिने बघणे नाही. आणि आता संध्याकाळी एक वेळ फुल चार्जिंग झाली ना, मग 9-10 घंटे 12 घंटे आता पोट भरलं ना. चला 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 चला. पप्पा